अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। संभाव्य इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नाही, आता तो सृष्टीच आहे एवढं. किती अर्ज आले इच्छुकांचे? आता उद्यापर्यंत लास्ट तारीख आहे. 52,000. आतापर्यंत 52 आले. आता उद्यापर्यंत लास्ट तारीख आहे. काय आहे ते बघू त्याच्यामध्ये. आमदार साहेब, आपण एका प्रश्नामध्ये देगलूर विरोधी मतदारसंघातून सुरेश गायकवाड यांना फायदा होणार आहे, मराठवाड्याला सुद्धा फायदा होणार आहे. म्हणजे सुरेश गायकवाड काँग्रेसमध्ये येणार आहेत. अर्जनीला काल सोडून कसं आहे, तो आणखीन तर अद्यापर्यंत अर्ज आला नाही आमच्यापर्यंत. आपण सुतोवाच केले तसं आला तर फायदा होईल. मी सुतोवाच बघा, शेवटी आल्यानंतर त्याच्यामध्ये फायदा होणारच आहे आपल्याला. नाही अशातला भाग नाही. येणारच आहे. आता आणखीन ठरवतील उद्या काय ठरवतील. तुमचं काय बोलून पण त्यांनी माझ्याशी बोलले, चर्चा केली. मी म्हटलं ही सर्व बाब सृष्टीच्या हातात आहे. उद्या 11 तारखेला सृष्टी येणार आहे. आणि सृष्टीपुढे आपण हा विषय मांडू आणि त्यावर सृष्टी निर्णय येईल. आमच्या हातात नाही ना. जिल्हाभराचा काही काँग्रेसने सर्वे केला का? विधानसभेची काय परिस्थिती आहे? सर्वे चालू आहे. आणखी काही सर्वे झाला काही नाही. आज त्याचा पोलखोल करणं उचित नाही. माझ्या काँग्रेस नांदेड जिल्ह्यात किती जागा लढणार? काँग्रेस नांदेड जिल्ह्यात किती जागा लढणार? 5ची मागणी केली. जिल्हा 8 तो जागाचे 9 जागेचे अर्ज मागवले. आम्ही तसे तर 9 जागेचे अर्ज मागवलेत. तयारी आहे. 9 जागेचे अर्ज मागवलेत, 9 विधानसभेचे. आता वरी वाटाघाटी जशा होतील त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी फिसकटली की मग तुमची तयारी आहे? का आता नाही स्वबळावरचा नाही. आता उद्या तो पक्षी सृष्टीचा निर्णय आहे. उद्या 5 कोणते मागले? 70 भाई 5 मागवले म्हणलात तुम्ही. कोणते? आमचे ऑलरेडी 5 आहे ना. 5 आहे ना. 5 निवडून आले. 5 आहे आमचे. होय हो. कोणते ते मतदार सांगा ना. हातगाव, दक्षिण, उत्तर, तुम्हारे देगलूर. ते आता तिकडे चालले ना. तिकडे चालले ना. दुसरीकडे चालले ना. किसी उम्मीदवार को भाजपात चालले ना. टिकट दिया जाएगा? भाजपचं जी भाजपामध्ये चालले ना. भाजपमध्ये झाले तर गेलेले आहेत ते. जाऊ दे त्याला. काँग्रेसची जागा होती. काँग्रेस बोलो एक उम्मीदवार को नांदेड़ से टिकट दिया जाएगा? किसको? किसी मुस्लिम उम्मीदवार अच्छा, को नांदेड़ से अच्छा. टिकट दिया जाएगा? आपकी पार्टी से खाली मुस्लिम खाली वोट डालने के पैसे बन के रहेंगे ना? नहीं वैसा कुछ नहीं है. हम पार्टी सोचेंगे ना. मुस्लिम को भी देने के नाम आएगा? मांगा है, एप्लीकेशन आया उसके ऊपर देखेंगे ना. जो भी लोग मांगेंगे. हाँ? काही लोक मी सांगतो, काही लोकांनी मागणी केली. उद्या त्याच्यावर सृष्टी निर्णय घेईल. नाही, आपण काही शिफारस केली नाही. आता बघा, सृष्टी चर्चा झाली नाही. कोणतं कोण ते गद्दार आमदार कोण आहे साहेब? ते गद्दार क्रॉस कारवाई झाली असे काल सोशल मीडिया. आणखीन तर नावं आली नाहीत ना. नाही. काँग्रेसचे ते क्रॉस वोटिंग ते नावं आले नाहीत ना. आणखी नावं आले नाहीत ना. तुमच्या जिल्ह्यातले येतात. नांदेड जिल्ह्यातले नावं आले नाहीत. हो त्यांना पाठीची काम लागेल. देगलूर फिलोरीमध्ये यावेळेस बौद्ध समाजाचा तिथं कॅन्डिडेट देणार आहात. देगलूर आता उद्या हा निर्णय सृष्टीचा आहे. सृष्टी निर्णय घेईल. मागणी होते आहे पुढे. मागणी होते ना. आता मागणीचा अधिकार सगळ्याच समाजाला आहे ना. नाही तिथं दिले नाही राखीवमध्ये. हो नाही दिला आतापर्यंत नाही दिला. आता होईल ना. विचार होईल तर. खासदार साहेब, अंदापूरकर यांनी लोकसभेत तुमचं स्पष्टपणे काम केलंच नाही, पण तुमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांनी लोकसभेत तुमचं काम केलं होतं का, हा एक प्रश्न. आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार का, जे काही विषय सुरू आहे? माझ्या निवडणुकीमध्ये जेवढे काही पक्षाचे आमदार होते त्या सगळ्यांनी मला पाठबळ दिलं. त्यांच्या पाठिंब्यावर मी निवडून आलो. हे केव्हाही मी निर्वादपणे सांगायला तयार. अंदापूरकर तर कुठेच दिसले नाही, त्यांनी कुठं काम केलं? आता केलं ना. आता ते तर आहेत ना. बाकी आहेत ना. त्यांनी केलंय का? कोण केलं ना. केलं
माजी मंत्री डी.के. सावंत पक्षाशी संपर्कात आहेत का? ते आता उद्या पक्षसृष्टीला कळेल. आजपर्यंत आमच्याकडे काही आले नाहीत. जिल्हाध्यक्षांना माहीत. आणि त्याला एक उपप्रश्न आहे, त्यांनी काम केलं का तुमच्या निवडणुकीत? कोण? सावंतांनी. डी.पी. सावंत दवाखान्यात होते, आजारी होते. तब्येत खराब होती. नाही आजारी होते, दवाखान्यात होते. बीजेपी में गई तो कांग्रेस में आने का सवाल ही कब पैदा होगा? नहीं ना उन्होंने वही बोल रहे ना, मैं कहाँ गया बीजेपी. निर्णय लेने का सवाल ही पैदा नहीं होगा. उमरे बीजेपी के नेता के साथ कैसा है, अपन काम करते. अपनी एक संस्था है, एक संस्था के अध्यक्ष एक है, एक संस्था के सेक्रेटरी एक है, मिलके करते हो. बात ऐसी है ना. नवा बैठक झाली होती तेव्हा नानाभाऊ म्हणली होती गद्दार लोकांवर कारवाई करणार. काही झाली नाही ना. आता तो त्यांचा अखत्यारीतला विषय आहे तो. कोण 2 खासदार? अच्छा अच्छा. संपर्कात आहेत का? नाही, माझ्या काही संपर्कात नाहीत ते, आणि आम्हाला कोणी बोललं नाही. दिल्लीला गेले का कुठे गेले तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमच्या संपर्कात नाहीत. दुसरे कोणी आहेत त्यांच्याशिवाय? नाही कोणी. प्रताप पाटलांचा तुम्ही पराभव केला, पर्यायाने अशोक चव्हाणांचा पराभव झाला. पण लोकसभेचं गणित वेगळं आहे. मागच्या वेळेस बघितलं की अशोक चव्हाण पण विधानसभेत त्यांनी 98,000ची लीड घेतली होती. तर आता भोकर मतदारसंघात काँग्रेस त्यांच्या मुलीला आव्हान देईल तेवढा तगडा उमेदवार आहे का तुमचा? आहे ना. आहे. आज काय डिक्लेअर करतोय आव्हान नाही. भोकर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार आव्हान देईल. आणि कसं आहे, भोकर मतदारसंघ हा आजपर्यंत काँग्रेसचा गड राहिलेला आहे. तिथं काँग्रेसचे मतदार आहेत त्या ठिकाणी. हो आहेत ना, काकाही आहेत, आणखीनही आहेत. 14 लोक आहेत. सर साहब, एमएलसी के इलेक्शन के पीरियड में आपने एक मुसलमान कैंडिडेट को सिफारिश पत्र दिए थे. आपने, आमदार ने, जिला अध्यक्ष ने, नगर अध्यक्ष ने, फिर एक दूसरे और मुस्लिम कैंडिडेट को भी तुमने सिफारिश पत्र दिए थे. ये दोहरा मापदंड बराबर है. सही बात. दोनों भी सामने से नहीं उसमें नहीं ना बोलने का सवाल नहीं. ऑन द रिकॉर्ड है उसकी ये कर सकते. नहीं शेवटी सृष्टि भाई चुनाव है. चुनाव में तुम भी मांग सकते हो, उन्होंने भी मांग सकते. कोई किसी को रोक नहीं सकते. नहीं दे तो वो सृष्टि का निर्णय है ना जी. सृष्टि लेंगे ना भाई. अपन 10 लेटर भी दिए तो ठहराने वाली सृष्टि आहे ना. दोघांनी काम केलं साहेब. दोनों भी आहे. नायगावमधून आज बेळके साहेबांनी स्टेटमेंट दिलं आहे की रवींद्र चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्याचे 9 भावी आमदारासाठी इच्छुक उमेदवार आपल्याकडे शेवटची तारीख काय? कल की आहे 10 8 आपल्याकडे आता तालुकाने आहे. किती लोकांनी आपल्याला अर्ज केलेले आहे त्याचा कृपया जर त्याची माहिती द्या. किती आले? अर्जाने चालू. सध्या 52 आले, पण आणखी येणं चालू आहे. उद्याचे दिवस होईल. जे आले ते नाव सांगा साहेब. आता नाव सोबत घ्या. 52 आले, आणखी 2-4 टोटल 52 ॲप्लिकेशन्स आहे. माझा प्रश्न आहे, नायगावमधून आज एक स्टेटमेंट आलं बेळगाव आपलं हो, की रवींद्र चव्हाण निवडणूक लढवतील. मागू शकतात ना. न मागायला काय आलं? मागू शकते. जिथं अशोक चव्हाणची मुलगी मागू शकते तिथं वसंत चव्हाणचा मुलगा का मागू नये? क्वालिफाईड म्हणून रवींद्र क्वालिफाईड आहे. लढवतील असं त्यांनी डिक्लेअर केलं. लढवतील. तुमचा पाठिंबा आहे. आज काय न्यूज आले? प्राध्यापक रवींद्र चव्हाण निवडणूक लढवणार. दोघांपैकी आमचा काँग्रेस पक्ष
पक्षाचा आहे. पाठिंबा ते आमच्या पक्षाचे नाहीत, ते BJPचे आहेत. तुमच्याकडे येणार आहेत ना? ते आता सृष्टीचा निर्णय, तो आपल्या हातात नाही ना निर्णय. आणि ते जर आल्या इकडे काँग्रेसमध्ये तुम्ही स्वीकारणार आहात का? आम्ही कसं स्वीकारणार? आल्या तर हायकमान काही म्हणते का? आमचा तर मी स्पष्ट सांगतो विरोध राहणार. ही एक बातमी आहे. हा खरी गोष्ट आहे. सांगितले की मी वसंतराव साहेबांना लोकसभेत मदत केली म्हणून सांगितलं. काय मदत केली? काय मदत केली? विरोध केला. सर्व विरोधात काम केलं. विरोधात काम केलं. तुम्ही त्यांच्या हाता अब्दुल बोलतो, त्यांच्या कार्यकर्त्याला विचारा काय केलं. अतून मदत केली म्हणे. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आताही आम्हाला त्याच्यामुळे तुमची मदत होणार आहे असं म्हणायला. नाही नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. एक थोडा पक्ष प्रवेश आहे आमच्या हो द्या की, हो द्या, हो द्या. हो, ही चर्चा हो द्या, हो द्या, हो द्या. चला चला. त्यातून आपले राहिले असतील. नाही आपले मराठा योद्धा जरांगे पाटील त्यांचा तुम्हाला काही फायदा झाला का नाही? झाला ना, डेफिनेट. कुठल्या भागात झाला? आता मतदारसंघातच झाला. भागात म्हणजे काय, जिथे विधानसभेला होईल की नाही? विधानसभेला होईल होईल होईल. 288 हे लढवणार आहे जागेवर. आता तो येणारा काय ठरवेल, काय ठरवायचं ठरवेल, खरी परिस्थिती. बरं, संभाव्य उमेदवारांना निकष काय आहेत? संभाव्य उमेदवारांना निकष काय आहेत? निकष काय आहे? निवडून येण्याचे निकष, निवडून येण्याची निकष, क्षमता, सगळं सामदामदंड सगळं पाहिजे ना. निवडणूक लढवायची म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? जसं तुम्ही मिनलताई खतगावकरांना विरोध असेल असं म्हटलं, तसंच जे अशोक चव्हाणांचे मित्र आहेत माजी राज्यमंत्री, त्यांना विरोध आहे का त्यांचा सपोर्ट आहे? कोणाचा? माझा DP सावंतांनी जर उमेदवारी मागितली, हो. आतापर्यंत त्यांनी स्पष्ट चित्र केलं नव्हतं. तुम्ही म्हटला की नायगावमध्ये मिनल खतगावकरांना माझा विरोध आहे. हो. तसं तुमचा DP सावंतांना समर्थन असेल की विरोध असेल? तर उद्या पक्ष ठरवलं ना. तर ते माझ्या मतदारसंघापुरता होता म्हणून मी बोललो. मी नायगाव मतदारसंघापुरतं बोललो. पण खासदार तुम्ही 6 विधानसभा ना आहे ना. नाही आता ते तुमचा समर्थन असेल की विरोध एवढंच आहे. राजीच्या उमेदवाराला विरोध, पण नेत्या भाजप नेते जे आहेत अशोकराव त्यांच्या उमेदवाराला विरोध नाही. आहे की नाही एवढंच पाहिजे. आज ते DP सावंत म्हणतात की मी काँग्रेसच आहे, कोण्या स्टेजवर गेलो नाही. त्यांचं स्टेटमेंट आहे ना, तुम्हीच दिलेलं आहे. मी कुठला प्रचार BJPचा केला नाही, कोण्या स्टेजवर गेलो नाही. सर, भोकरमधून काँग्रेसकडनं 14 लोक इच्छुक आहेत असे. हो, आणखीन येतील ना, आणखीन 2-3 येणार. काकाला देत आहे. अन्याय झाला. आम्ही केलं नाही, अन्याय करणाऱ्यांनी केला असेल. नाही आमचं काकांना अर्ज घेतला का? ते त्यांना विचार. मागच्या काळात आणले, नाही आम्ही केला नाही अन्याय, पण मागच्या काळात तर झालं. त्यांना माहीत. लाड़की बहन योजना पैसे भेजना के चुनावी मुद्दा है। ये कुछ मेरे ख्याल से ये तो कुछ दिन के लिए सुनाई दादा आमदार साहेब उमेदवारी नाही भेटले तर पुढची रणनीती काय? भेटत नाही कोण म्हणलं. भेटणार 100% भेटणार, काही टेन्शन नाही. भेटणार मला खात्री आहे. 100% खात्री आहे. एका बातमी तुमचं सुद्धा नाव होतं ते होय. पक्ष श्रेष्ठी पारदर्शक बघत आहेत. खरं खोटं होईलच की ते. गुप्त मतदान झालं आहे. काही निषेकांमुळं कोण कोणाच्या जवळ असल्यामुळं डाऊटफुल धरलेलं आहे. ते पक्षाची पारदर्शक केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये 100% आपण काँग्रेसमध्ये राहणार. म्हणजे आणखीन तुमच्या बाबतीत ते बघायचा दृष्टिकोन तेच आहे. अशोकरावची माणसं दृष्टिकोन ते चालू आहे. ते दृष्टिकोन आज ना उद्या दूर होऊन जाईल. आज ना उद्या दृष्टिकोन दूर होऊन जाईल. गैरसमज आहे. जायचं असलं तेव्हाच गेलं असतं. आज आम्ही सावंत साहेब अशोकराव चव्हाणाबरोबर अनेक कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली होती साहेबांनी, DP सावंत साहेब. आणि त्यावेळी अनेक कार्यक्रमामध्ये सोशल मीडिया असो, करंट मीडिया असो, प्रिंट मीडिया असो,
सर्व लोकांना तिथे प्रश्न विचारला होता की DK साहेबचा तुमच्या भविष्य काय आहे. तर त्याने त्यावेळी सांगितलं होतं आणि ते प्रेसमध्ये आहे सर. त्याने सांगितलं होतं की मी आणखीन काही निर्णय घेतलेला नाही. मी पुढील जे काय निर्णय घेतील मी पुढे कळेल. तर त्यानंतर झाला असा त्याने जर सांगितल्यानंतर पुन्हा काल जे आहे त्याने वरिष्ठानं दिल्लीच्या वरिष्ठांना आणि पुन्हा आपलं सुद्धा नाव त्याच्यात आलेलं आहे खासदार साहेबांच्या. आपली सुद्धा चर्चा झालेली आहे. तर पुन्हा हे डुप्लिकेसी पॉलिसी का ते आहे म्हणाले तर आहे तर पुन्हा साहेब वरिष्ठांना का भेटतो. तर आहे कुठे ते आपल्याकडे आहे अपक्ष आहे साहेब. जरा थोडा जरा तुम्ही गोलगोल उत्तर देऊ नका. नाही पालकमंत्री होते राज्यमंत्री होते नेते होते आपले सगळ्यांचे. मला ते म्हणायचं नाही. मागच्या एक तर सगळ्यांना माहीत आहे की चव्हाण साहेबांचे त्यांचे संबंध अगदी जवळचे आहेत. एका संस्थेमध्ये काम करणारी माणसं आहेत. ते अध्यक्ष आहेत, हे सेक्रेटरी आहेत, सचिव आहेत, संस्थापा राजकारण. पण नाही मला एक म्हणायचं आहे कालच्या निवडणुकीमध्ये DP सावंतने भाजपला मतदान करा म्हणून कुठं स्टेटमेंट आलं का, कोण्या स्टेजवर गेले का, कुठं भाषण केले का, हा पहिला प्रश्न. याच मुद्द्याला धरून मी बोलतो. तर आपल्या पक्षाचे काही कार्यकर्त्याचे सत्तार साहेब आहे शहराध्यक्ष त्यांचेच कार्यकर्त्याचे अनेक पदाधिकारी अनेक इच्छुक भावी आमदाराने जर मला पक्षाच्या तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष निवडणूक लढविणार असं बोलून जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्यानंतर आपले अनेक पदाधिकारी जे सुद्धा भावी आमदारासाठी ते इच्छुक सुद्धा आपल्याकडे तिकीट मागणी केलेली आहे. ते लोक पक्षामध्ये पक्षाचे काय शिस्त आहे किंवा नाही. पक्ष नाही बा मागणी करणाऱ्याला कोणाला रोखता येत नाही. खरी परिस्थिती उद्या ह्याच्यावर निर्णय घेताना पक्षसृष्टी योग्य तो निर्णय घेईल. वा कोण पक्षाचा आहे, कोण कोण काम केला, किती केला, काय नाही हे बघेल ना. हे बघल्याशिवाय पक्ष कसं ते उगाच आता मी इतकी दिवस समजा 10 वर्षे BJPत काम केलो आणि आज तिकीट मागवलं दे म्हणलं तर कसं पक्ष देईल. निकष आहे बघेल ना. निवडून येण्याचा आहे निकष बघेल. निष्ठा 4 बच्चे नांदेड़ में डुबकी मार गए नांदेड़ दक्षिण के. आप खासदार होने के नाते आपने इलाके का दौरा किया? नहीं, मैं कल बाहर गांव था. सही बोल रहा. आज मेरे पिताजी की पुण्यतिथि थी. मैं गांव में ही था. मैं अभी आया. सही बोले तो मेरे को आने की वास्ते देर यही हो गई. मैं जाऊंगा मिलूंगा उनको. हाँ बोलिए सर क्या कहेंगे. आने वाले 11 तारीख को महाराष्ट्र कांग्रेस कमेटी की ओर से नांदेड़ जिला, परभणी और हिंगोली जिला कांग्रेस कार्यकर्ताओं की बैठक यहाँ पे नांदेड़ में बुलाई है. आने वाले चुनाव के विधानसभा चुनाव के बारे में ये बैठक होने वाली है. ये बैठक में खासदार, आमदार, जिला परिषद सदस्य, सभापति, कांग्रेस पक्ष के पदाधिकारी ये लोगों की बैठक यहाँ पे आयोजित की गई है और यहाँ पे पार्टी की तरफ से मार्गदर्शन करने वाले. अस्सलाम वालेकुम. मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज. और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.